हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता ना थोडासा पाऊस उघडत चाललेला आहे आणि मग म्हटलं की चला थोडी थोडी साफसफाईला सुरुवात करूया. कारण की त्याचं एक कारण म्हणजे आता बघा 16 तारखेपर्यंत या मुलांची फर्स्ट सेमिस्टर सुरू असणार आहे आणि 17 तारखेला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत. मग मला तर काही साफसफाई करायला मिळणारच नाही. मग म्हणून मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी थोडी साफसफाई करणार आहे. तर पाऊस उघडलाच होता तर म्हटलं की चला एक एक करून आता अंथरुणं धुवून टाकूया. तर मी इथे क्लास पण घेतला. तोपर्यंत आतमध्ये माझी ब्लँकेट धुवून तयार झालेली आणि क्लास झाल्यानंतर मग म्हटलं या खिडकीमध्ये आता ही ब्लँकेट सुकायला टाकते. कारण की कसं आहे क्लास चालू असताना ही ब्लँकेट जर सुकायला टाकली ना तर अंधार वगैरे असा होतो आणि म्हणून मग मी त्यावेळेस नाही टाकली. नंतर आता क्लास झाल्यानंतर ती टाकतीये. तर आता हळूहळू एक एक करून सगळं साफच करायचं आहे. पण आता वेळ कसा मिळतोय त्या वेळेनुसार मला साफसफाई करायची आहे आणि वेळेचं परफेक्ट नियोजन देखील केलं पाहिजे. कारण की अशीच साफसफाई मला साधारणपणे 1 ते 1.5 तासामध्ये होईल अशी साफसफाई मला थोड्या थोड्या टप्प्यांमध्ये करून घ्यायची आहे. तर इकडे मी ब्लँकेट टाकलो आणि आता चाललेली आहे हे जे कपडे मी बाकीचे धुवून ठेवलेले तर ते आता मला सुकत टाकायचे. तर मग इकडे आली आहे मी या रूममध्ये आणि हे सुकलेले कपडे आधी काढून घेते. थोडेसे ओलसरच वाटतायत ते. तर हे कपडे मी जे कपडे सुकवण्याचं जे स्टँड आहे त्याच्यावर टाकेल आणि दुसरे जे कपडे आहेत ना तर ते कपडे मग मी या रशीवर सुकायला टाकेन. आता इथे मी माझं रुटीन शेअर करतेय तोपर्यंत आजचा विषय मी घेतलेला आहे परफेक्ट कोणीच नसतं मग परफेक्ट असल्याचा आव का आणायचा. तर एकदम बरोबर आहे. परफेक्ट तसं बघायला गेलं तर कोणीच नाहीये आणि तरी देखील आपण उगाचच परफेक्ट असल्याचा आव आणत असतो. तर असं का असतं? परफेक्ट कोणच नसतं हे सत्य स्वीकारण्याऐवजी परफेक्ट असल्याचा आव आणण्यामागे अनेक सामाजिक, मानसिक आणि वैयक्तिक कारणं असू शकतात. जसं की लोकांकडून आदराची किंवा मग कौतुकाची अपेक्षा असणं, स्वतःच्या कमतरता लपवून इतरांसमोर एक आदर्श प्रतिमा तयार करणं किंवा मग समाजात स्वीकारलं जाण्याची आणि यशस्वी मानले जाण्याची इच्छा असणं. तर त्यामुळे बरीचशी माणसं ना एकदम आम्ही परफेक्ट आहोत किंवा मी परफेक्ट आहे असं असण्याचा आव आणत असतं. जी माणसं म्हणतात ना आम्ही परफेक्ट आहोत त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे. सोशल मीडियावर किंवा समाजात इतरांना नेहमी आनंदी, यशस्वी आणि परिपूर्ण आपण जेव्हा पाहत असतो त्यावेळेस आपण देखील त्यांची कॉपी करत असतो आणि कुठेतरी आपण किती परफेक्ट आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये असं दिसून येतं की स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास असल्यामुळं ही लोकं ना आपल्या अपूर्णता लपवण्यासाठी परफेक्ट असल्याचा आव आणत असतात. आणि मग हीच लोकांना दाखवून द्यायचं असतं त्यांना की आपण किती सक्षम आहोत, आपण किती कोणतेही आव्हान पेलू शकतो, ही भावना यांच्या या कारणापाठीमागे असू शकते. आणि म्हणून मला असं वाटतंय लोकांना दाखवण्याऐवजी आपल्याला काय वाटतं याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. परफेक्ट असल्याचा आव आणण्यापेक्षा मी ते काम कशा पद्धतीने एकदम व्यवस्थित करू शकेल किंवा परफेक्ट करण्याच्या पाठीमागे न धावता मला त्या कामातून समाधान आणि आनंद मिळतोय का? तर हे पाहायचं आहे आपल्याला. बऱ्याचदा असं होतं, की आपण सोशल मीडियावरती खूप साऱ्या रील्स पाहत असतो, मोटिव्हेशनल व्हिडिओज पाहत असतो आणि त्याच्यातून आपल्याला असं वाटतं, "अरे, ती समोरची बाई इतकी परफेक्ट कामं करते. अरे, ती समोरची बाई इतकी व्यवस्थित घर-दार व्यवस्थित सांभाळते, ऑफिस वगैरे करून मुलांकडे लक्ष देतीये. तर हे सगळं मला का जमत नाहीये?" आणि इथे कुठेतरी आपण स्वतःची तुलना त्या समोरच्या व्यक्तीशी करायला लागतो आणि इथेच आपण चूक करत असतो. तर इथे आपण दुसऱ्यांशी तुलना करत असताना आपणच स्वतःला कमी लेखत असतो आणि परफेक्ट दिसण्याचा किंवा दाखवण्याचा आव आणत असतो. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, लोकांना काय वाटतं, लोक काय मला म्हणतील हा विचार करण्यापेक्षा मला काय वाटतं, मी काय केलं पाहिजे यावर आपण भर दिला पाहिजे. परफेक्ट दिसण्याच्या आणि परफेक्ट कामं करण्याच्या नादामध्ये आपणच आपल्याला कमी लेखल्यामुळे स्वतःचं शोषण स्वतःच करत असतो आणि कुठेतरी आपण त्या प्रत्येक कामाला बळी पडत असतो. मान्य आहे मला की घरातील प्रत्येक कामं वेळेवर होणं गरजेचे आहे. पण ती कामं करताना आपल्या कम्फर्ट झोनने आपण ती कामं केली पाहिजेत. आपल्या घरातील माणसांना सांभाळून, आपलं मानसिक स्वास्थ्य सांभाळून ही सर्व कामं आपण जर व्यवस्थित केली ना
तर आपलं घर, घराचं स्वास्थ्य आणि आपलं मनाचं स्वास्थ्य हे आनंदी राहील आणि सकारात्मकता आपल्या कामामध्ये आणि आपल्या घरामध्ये दिसायला लागेल. तेव्हाच आपलं घर आनंदी होईल, नाही का? उगाचच परफेक्ट दिसण्याच्या नादामध्ये आपण सोशल मीडियावरती हजारो अशा मोटिव्हेशनल व्हिडिओज बघत असतो, रील्स पाहत असतो. पण एक लक्षात ठेवा, याच मोटिव्हेशनल व्हिडिओ आणि याच मोटिव्हेशनल रील्समधून भरपूर काही शिकायला जरी भेटत असेल, तरी उगाचच आपण त्याची कॉपी करणं थांबवलं पाहिजे आणि आपलं मानसिक स्वास्थ्य आणि घराचं स्वास्थ्य जपणं खूप महत्त्वाचं आहे. आता मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं, उगाचच आपण परफेक्ट दिसण्याच्या किंवा असण्याच्या नादामध्ये आपण जे कॉपी करत असतो ना, ते तिथे वेळीच थांबवलं पाहिजे. उलट मी तर म्हणेन परफेक्ट नसणं हेच खरं मानव असल्याचं लक्षण आहे. प्रत्येक जण अपूर्ण असतो आणि या अपूर्णतेमुळेच आपण माणूस असतो. बघा ना, उगाचच आपल्याला असं वाटतं एखादी गोष्ट करणं ती खूप कठीण आहे, कठीण आहे. पण हे आपल्याला फक्त ते वाटत असतं आणि ज्यावेळेस आपण ती गोष्ट करायला लागतो, त्यावेळेस सुरुवातीला आपल्याकडनं भरपूर अशा चुका होतात. पण याचा अर्थ असा नाहीये की आपण परफेक्ट नाही आहोत. उलट याच चुकांमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि पुन्हा ते काम आपण व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. कुठलाही माणूस परिपूर्ण नाहीये. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमी आहे आणि म्हणून स्वतःच्या कमतरता स्वीकारणं आणि त्याच्यावर काम करणं हेच खरं आपल्या कामाचं सौंदर्य आहे आणि ते आपण सतत खुलवलं पाहिजे. आणि यातूनच आपल्याला खूप सारे वेगवेगळे अनुभव येत असतात आणि त्याच अनुभवातून आपण खूप वेगवेगळी मोठमोठी कामं पार पाडू शकतो. परफेक्ट असल्याचा आव आणण्याऐवजी स्वतःला जसं आहात तसं स्वीकारणं आणि स्वतःवर प्रेम करणं हे महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. नाहीतर परफेक्शनच्या नादामध्ये आपण ते काम करण्याचा आटापिटा करत असतो आणि सगळं काम व्यवस्थित वेळेत होण्यासाठी आपण धडपड करत असतो. पण इथे या धडपडीमध्ये आपलं कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष होतं. स्वतःकडे आपण व्यवस्थित खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही किंवा आपण स्वतःच्या कपड्यांकडे, आहाराकडे पाहिजे तसं लक्ष देत नसल्यामुळे आपली आतून कुठेतरी हानी होत असते. आणि मग आपल्याला कधीतरी कुठेतरी ऐकायला येत असतं, की ती घरात गाऊनच घालते. जेव्हा बघावं तेव्हा तिच्या घरामध्ये ती कामातच पडून राहिलेली असते. कधी ती स्वतःसाठी वेळ काढत नाही. जेव्हा बघावं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नाराजीच असते. तर हे सगळं कशासाठी आणि कोणासाठी? तर मला असं प्रामाणिकपणे वाटतंय, जेव्हा आपण घरातली कामं करत असतो ना, तर फक्त स्वतःच्या आनंदाकडे आणि स्वतःच्या समाधानासाठी तुम्ही लढलं पाहिजे आणि जगलं पाहिजे. म्हणजे काय? तर सकाळी उठून लगेचच तुम्ही कामाला लागणं किंवा कामाला जुंपणं असा याचा अर्थ होत नाही. तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता, फ्रेश होता, अंघोळ वगैरे करून घेता, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट गाऊन वगैरे असे घरातले कपडे न घालता तुम्ही एक छानसा तुम्हाला सूट होईल, कम्फर्टेबल होईल असा ड्रेस तुम्ही घातला पाहिजे. केस वगैरे व्यवस्थित विंचरून थोडासा लिप बाल्म वगैरे लावून परफेक्ट जर तुम्ही तयार झालात ना, तुम्हाला आतूनच खूप छान वाटायला लागतं. एक पॉझिटिव्हिटी यायला लागते तुमच्यामध्ये. आणि हे सगळं करायला फक्त स्वतःसाठी 5 ते 10 मिनिटं आपण नक्कीच काढू शकतो, नाही का? आणि ज्यावेळेस आपण व्यवस्थित तयार होऊन घरातली कामं करतो ना, त्यावेळेस घरातली गृहिणी देखील आनंदी आणि स्वस्त आणि मस्त दिसते. त्या गृहिणीला पाहून आपोआपच घरातल्या माणसांचं मन देखील सुखावलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं परफेक्शनच्या नादामध्ये स्वतःच्याकडे दुर्लक्ष न करता, स्वतःच्या घरकामाकडे दुर्लक्ष न करता, आपण जी दुसऱ्याची कॉपी करण्याचा जो प्रयत्न करत असतो ना, तर तो आपण तिथेच थांबवला पाहिजे आणि स्वतःचं आरोग्य, घराचं स्वास्थ्य हे आपण जपलं पाहिजे. तर असो, तर मी अशा काही बऱ्याचशा महिला बघितलेल्या आहेत, की त्या सतत म्हणत असतात, "मला वेळच मिळत नाही. मला ना घर आवरायला जमतच नाही." किंवा मग मला असं वाटतंय, की माझं घर टापटीप असावं, पण मला तितका असा वेळच मिळत नाही. माहिती नाही काहीतरी असं होतंय, की जे मला समजत नाहीये. तर काय समजत नाहीये, तर इथे आपलं स्वतःचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक महिला, प्रत्येक गृहिणी ही घरातील कामं व्यवस्थितच करत असते. फक्त कुठेतरी ती दुसऱ्यांना बघून तसं करण्याचा प्रयत्न करत असते आणि कुठेतरी ते सगळं करण्याच्या नादामध्ये घरातील कामं विस्कळीत होत असतात, हे तिच्या लक्षात येत नाही.
आणि त्यामुळे तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने तुमची घराची सजावट करा. तुमच्या पद्धतीने तुमची कामं ही उरकत चला. दुसऱ्यांच्या कॉपी करण्यामध्ये स्वतःचा अमूल्य असा वेळ वाया घालवू नका. कामं ही वेळेत होणं गरजेचं आहे, पण ही कामं करताना तितकंच आनंदी असणं देखील गरजेचं आहे. तर असो, आज सकाळपासून मी बरीचशी कामं उरकलेली आहेत. माझं सकाळी जवळपास मी 4:15 वाजता उठते आणि त्यामुळे माझी फक्त 2 ते 2.5 तासामध्ये बरीचशी कामं उरकलेली असतात. मुलांचं, मिस्टरांचं सगळं आवरून दिल्यानंतर सगळे घराच्या बाहेर पडले ना, की एकटीच असते आणि पटापट ही कामं करायला मला एक असा छानसा हुरूप येतो आणि अशा वेळेस मग राहिलेली ही कामं मी पूर्ण करते. तर माझी कोणती कामं राहतात? सकाळीच माझी भाजी चपाती झालेली असते आणि अंघोळ झाल्यानंतर माझी झाडलोट, लादी वगैरे पुसून देखील झालेली असते आणि हे सगळे माझी मुलं आणि मिस्टर सगळे बाहेर पडल्यानंतर फक्त काम राहतं ते फक्त भात आणि आमटी करणं आणि कपडे सुकत घालणं आणि कपड्यांच्या घड्या करणं. तर आता हे सगळं मी कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहिले असेल की इतक्या सगळ्या कपड्यांच्या घड्या मी व्यवस्थित घालून सॉर्ट आउट करून ठेवलेले. आता हे कपडे जे आहेत प्रत्येकाच्या कप्प्यामध्ये व्यवस्थित ठेवले की मला उद्या सकाळी कोणीच विचारणार मम्मी हे कुठे आहे आणि माझं ते कुठे आहे. तर हे सगळं व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या कप्प्यामध्ये सेट केल्यामुळे त्यांना देखील वेळेत ही सगळी कपडे पटकन मिळतात. तर असो आजच्या खूप महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केली आणि असा होता आजचा विषय. तर आजचा विषय 1% जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर देखील करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय बाय.